हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ओनली केमिस्ट्री. पहा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण जे काय मेटलर्जीचं इंट्रोडक्शन असेल ते इंट्रोडक्शन आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपण मिनरल कशाला म्हणतो, ओर कशाला म्हणतो, व्हॉट आर द डेफिनेशन्स ऑफ दॅट मिनरल, व्हॉट आर द डेफिनेशन ऑफ ओर अँड व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मेटलर्जी, या टर्म आपण त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्यानंतर मेटलर्जीचे आपण 3 टाईप पाहिले पहा, पायरोमेटलर्जी, हायड्रोमेटलर्जी आणि इलेक्ट्रोमेटलर्जी. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपण पाहिला पहा, स्टेप इन्व्हॉल्व इन एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल. मेटलचं एक्स्ट्रॅक्शन करताना कोणत्या स्टेप आपण वापरतो तर स्टेप पाहिला. आणि त्याच्यानंतर आपण स्टार्ट केलं तर पहा, एक्स्ट्रॅक्शन ऑफ आयर्न फ्रॉम हेमॅटाइट ओर. मग याच्यामध्ये आपण कॉम्पोजिशन पाहिलं, त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन पाहिलं, रोस्टिंग पाहिलं आणि रिडक्शन पर्यंत आपण या ठिकाणी आलो होतो. आता त्या रिडक्शन किंवा स्मेल्टिंगच्या पुढच्या ज्या काही स्टेप असतील त्या काय करूया आपण या व्हिडिओमध्ये आता पाहणार आहे. पहा, चला तर मग पाहूया. पुढचा आपला पॉइंट आहे पहा, रिएक्शन्स इन द ब्लास्ट फर्नेस. ऍक्च्युली आपण त्या कन्स्ट्रक्शन पाहिलं पहा ब्लास्ट फर्नेसचे, कशा प्रकारे त्याचे 3 झोन केलेले आहेत. तर त्याचे 3 पार्ट केलेले आहे पहा. एकदम बॉटमचा जो पार्ट असेल त्याला आपण हार्थ म्हणतो, मिडल पार्ट असेल आपण बॉश म्हणतो आणि एकदम त्याचा टॉपचा पार्ट असेल त्याला आपण स्टॅक म्हणतो. असे त्याचे 3 भाग केले होते पहा. मग आपण काय करूया, या पॉइंट कडे जाऊया. देयर आर डिफरंट झोन्स इन द ब्लास्ट फर्नेस. ब्लास्ट फर्नेस मध्ये काय आहे, वेगवेगळे झोन्स आहेत पहा. द टेम्परेचर इन्क्रीजिंग फ्रॉम टॉप टू बॉटम. याचं जे काय टेम्परेचर आहे ते काय होतं, इन्क्रीज होते. कुठून, टॉप टू बॉटम कडे. टॉप टू बॉटम कडे काय होतं, इन्क्रीज होते. म्हणजे इथं 250 आहे, इथं 1200 आहे, इथं 1700 आहे. असं काय होतं, ते टॉप टू बॉटम कडे काय होतं, ते इन्क्रीज होते. ऍट द टॉप टेम्परेचर इज अबाउट 500 केल्विन. म्हणजे या टॉपचं जे काय टेम्परेचर इथपर्यंतच्या झोनचं ते कसं आहे आपलं 500 केल्विन पर्यंत आहे. आणि एकदम अगदी वरती गेलो तर किती आहे ते 250 डिग्री सेल्सिअस आहे. मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ फर्नेस इज 2000 केल्विन अबोव द 2 इयर्स. म्हणजे या ठिकाणी 2 इयर्स आहे. त्या 2 इयर्स मध्ये काय करतो आपण, जे काय हॉट एअर असेल त्याचा म्हणजे प्री हिटेड एअर असते त्याचा ब्लास्ट या ठिकाणी आपण देत असतो. आणि ज्या ठिकाणी किती असतं, बिलो द 2 इयर्स किती टेम्परेचर आहे त्याचं, तर ते 2000 केल्विन या ठिकाणी टेम्परेचर आहे पहा. देर आर 3 झोन्स ऑन दिस फर्नेस. त्या फर्नेस मध्ये किती झोन्स आहेत, 3 झोन्स आहेत. तर ते 3 झोन्स कोणते आपण या ठिकाणी पाहूया. पहिला आहे पहा, झोन ऑफ कंबशन. झोन ऑफ कंबशन काय होतं याच्यामध्ये पहा, कंबशन ऑफ कोक विथ O2 इन द एअर. कंबशन झोन मध्ये काय होतं की जो काय आपला कोक आहे आणि O2 आहे याचं काय होतं, कंबशन होतं आणि काय तयार होतं, मग या ठिकाणी CO2 त्या ठिकाणी तयार होतो. सेकंड आहे पहा आपला झोन ऑफ रिडक्शन. यामध्ये काय होतं, रिडक्शन ऑफ Fe2O3 टू मेटॅलिक आयर्न. म्हणजे रिडक्शनचा जो काही झोन असेल त्याच्यामध्ये काय होतं, याच्यामधला जो काय ऑक्सिजन असेल तो ऑक्सिजन रिमूव्ह केला जातो आणि त्याच्यापासून काय म्हणतो आपल्याला मेटॅलिक आयर्न मिळतो. ही झाला दुसरा झोन त्याचा. आणि तिसरा झोन आहे पहा, झोन ऑफ स्लॅग फॉर्मेशन. म्हणजे हा झोन शेवटचा झोन ऑफ स्लॅग फॉर्मेशन. रिएक्शन्स ऑफ गँग विथ लाइमस्टोन. म्हणजे जे काही गँग पार्टिकल असतील, अनवॉन्टेड पार्टिकल असतील, जे आपल्याला नको आहे त्या पार्टिकलचे काय होते, लाइमस्टोन बरोबर रिएक्शन होते आणि काय तयार होतं आपल्याला या ठिकाणी स्लॅग तयार होते. आणि इथून ह्या टॅप होल मधून काय करतो आपण, स्लॅग रिमूव्ह करतो पहा. या टॅप होल मधून काय करतो आपण, स्लॅग रिमूव्ह करतो. आता ऍक्च्युली याचं कसं स्ट्रक्चर आहे ते आपण काय करूया या ठिकाणी पाहूया पहा. आपल्याकडे जी काय ओर असेल पहा, जी काय ओर असेल ती ओर काय करतो आपण, पावडर ओर करून घेतो आणि कप अँड कोन अरेंजमेंट काय करतो आपण, त्याला चार्ज करतो. चार्जिंग केल्यानंतर इथे कप आणि कोन अरेंजमेंट मुळे काय होतं, चार्ज काय होतं, डिस्ट्रीब्युशन होतं. चार्ज काय होतो, डिस्ट्रीब्यूट होतो. आता आपण सांगितलंय पहा, टॉपला कसं टेम्परेचर आहे आपलं, लो टेम्परेचर आहे बरोबर. आणि हे कोणत्या प्रिन्सिपल नुसार वर्क करतं आपलं, हे काउंटर करंट प्रिन्सिपल नुसार वर्क करतं पहा. या सुद्धा टेम्परेचर, लो टेम्परेचर डिस्ट्रीब्युशन. मग इथे कसं टेम्परेचर आहे, लो आहे, इथं इनडायरेक्ट रिडक्शन होते. त्याच्यानंतर खाली पहा स्वेलिंग अँड सॉफ्टनिंग. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पहा कोक सोल्युशन, दॅट इज प्रायमरी स्लॅग फॉर्मेशन. हा मिडल झोन आहे, त्याच्यामध्ये काय होतं,
प्रायमरी स्लॅग म्हणजे या ठिकाणी लाईमस्टोन आणि आपले जे काही गॅंग पार्टिकल असतात त्याचे काय होते रिएक्शन कुठे होते आपले बॉसच्या झोन मध्ये होते आणि या ठिकाणी प्रायमरी काय होते स्लॅग त्या ठिकाणी फॉर्म होते. नेक्स्ट आहे पहा आपले या ठिकाणी 2 इयर्स दिलेले आहे पहा. 2 इयर्सचा यूज काय होतो आपल्याला की या ठिकाणी हॉट ब्लास्ट असेल जी एअर असेल तर एअरचा आपण हॉट ब्लास्ट या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. या ठिकाणी कोणती एअर असेल कार्बन ऑक्सिजन CO2 प्लस कार्बन मोनॉक्साईड या ठिकाणी याचा काय करतो आपण हॉट एअरचा ब्लास्ट या ठिकाणी देत असतो पहा. नंतर आहे फूड फेनॉमेना खालचा झोन आहे 2 इयर्सचा झोन आहे. नंतर इफेक्ट ऑफ रेसवे कंडिशन 1500 डिग्री पर्यंत काय असतात रेसवे कंडिशन आणि अगदी एकदम त्याचा बॉटमचा जो भाग असेल त्याला हार्ट म्हणतो आपण जिथे टेम्परेचर आहे नियर अबाउट 1350 डिग्री सेल्सिअस आहे आणि या ठिकाणी आपल्याला काय मिळतो पिग आयर्न म्हणजे क्रूड आयर्न या ठिकाणी आपल्याला मिळतं. अशा प्रकारे याचं हे झोन्स आहेत वेगवेगळे झोन्स आहेत. आता या झोन्स मध्ये काय रिएक्शन्स घडतात त्या आपल्याला या ठिकाणी आता डिटेल्स मध्ये पाहिजे तर ही एक छोटीशी डायग्राम आहे पहा. याच्यावरून आपण सांगू शकतो वरचा जो भाग आहे त्याला स्टॅक म्हणतो, मिडलचा भाग आहे त्याला बॉश म्हणतो आणि अगदी शेवटचा भाग असेल त्याला आपण हार्ट म्हणतो. आता ते 3 झोन जे आहे या ठिकाणी पहा झोन ऑफ कंबशन, झोन ऑफ रिडक्शन आणि झोन ऑफ स्लॅग फॉर्मेशन या ठिकाणी ज्या रिएक्शन्स घडतात त्या रिएक्शन्स आपण काय करूया डिटेल्स मध्ये या ठिकाणी पाहणार आहे. तर चला पुढे जाऊया मग आता रिएक्शन्स कडे. पहा आता आपला नेक्स्ट पॉइंट आहे केमिकल रिएक्शन टेकिंग प्लेस इन डिफरंट झोन. म्हणजे जे काय आपण झोन पाहिले होते पहा त्या झोन्स मध्ये कोणते कोणते रिएक्शन्स त्या ठिकाणी आता घडतात ते आपण या ठिकाणी आता पाहणार आहे. तर त्यातला पहिला झोन्स आहे पहा आपला झोन ऑफ कंबशन. तर याच्यामध्ये आपण डिटेल्स पाहूया. दिस इज 5 to 10 मीटर फ्रॉम द बॉटम. हा जो काही झोन आहे या ठिकाणी आपण डायग्राम काढला होता याच्यापासून किती अंतरावरती आहे तो बॉटम पासून 5 ते 10 मीटर अंतरावरती तो झोन आहे. द हॉट एअर ब्लोन थ्रू द 2 इयर्स ऐक ना 2 इयर्स आपण दाखवले होते त्याच्यामधून हॉट एअर आपण काय करतो ब्लास्ट करतो. हॉट एअर ब्लोन थ्रू द 2 इयर्स रिएक्ट विथ कोक फ्रॉम द चार्ज टू फॉर्म CO. म्हणजे जो काही कोक आपण वरून चार्ज करतो तो कोक कशाबरोबर रिएक्ट होतो या एअर बरोबर रिएक्ट होतो आणि काय तयार होतं या ठिकाणी कार्बन मोनॉक्साईड. कशी रिएक्शन पहा कार्बन प्लस हाफ ऑफ O2 दे फॉर्म कार्बन मोनॉक्साईड अँड डेल्टा H इज -220 किलो जूल. आता हे मायनस आहे म्हणजे रिएक्शन कशी आपली एक्झोथर्मिक आहे की नाही. द रिएक्शन इज हायली एक्झोथर्मिक अँड टेम्परेचर ऑफ झोन इज अराउंड 2000 केल्विन. 2000 केल्विन पर्यंतचे काय आहे टेम्परेचर आहे. आता एवढं टेम्परेचर काय इन्क्रीज झालं बिकॉज ऑफ दिस रिएक्शन हायली एक्झोथर्मिक आहे. रिएक्शन मधून ऑलरेडी काय होतं हीट त्या ठिकाणी बाहेर पडते म्हणून काय होतं याचं टेम्परेचर वाढतं पहा. सम ऑफ द कार्बन मोनॉक्साईड इज डिसोसिएट अँड फॉर्म्स कार्बन. मग यातला काय काय होतं कार्बन मोनॉक्साईड काय होतं डिसोसिएट होतं आहे की नाही वेगळा होतो तो आणि त्याच्यापासून काय तयार होतं कार्बन या ठिकाणी तयार होतो. तो कसा होतो पहा 2CO that gives 2C plus O2. 2 कार्बन तयार होतात आणि ऑक्सिजन या ठिकाणी निघून जातो. पुढे जाऊया पहा काय म्हणतात. द हॉट गॅस रिच विथ CO है की नाही. खालून 2 इयर्स मधून काय होतं आपले एअर येते त्या ठिकाणी आणि हा CO त्या ठिकाणी तयार होतो है की नाही. हा CO म्हणजे ती जी काही एअर असेल त्या एअर मध्ये काय होतं CO चे प्रमाण काय होतंय वाढते. मग कसं म्हणूया आपण द हॉट गॅस रिच विथ CO रायजेस अप इन द फर्नेस है की नाही. म्हणजे या झोन मधून ती 5 ते 10 मीटरला तयार झाली आणि कुठे चालली आता ती वरती जाणार आहे पहा. फर्नेस रिएक्ट विथ कमिंग चार्ज आणि चार्ज कुठे होते आपला वरून खाली येतो चार्ज आणि इकडनं काय होते आपले CO वरती चाललेला आहे आणि वरून चार्ज येतोय. मग ते दोघं काय होतात रिएक्ट होतात. कमिंग चार्ज द CO ऍक्ट ऍज अ फ्युएल as well as reducing agent. मग हा CO काय करतो वरती जातोय आणि वरून येणारा चार्ज या दोघांची काय होते रिएक्शन्स होते आणि काय तयार होते या ठिकाणी मग रिडक्शन होते. तर काय होतं रिडक्शन. मग CO 2 काम करतो पहा. तो काय करतो ही जी काय एअर असेल तर एअर सोबत रिएक्ट होताना काय करतो हे जे काय टेम्परेचर आहे ते इन्क्रीज करतो. म्हणजेच काय करतो तो त्या ठिकाणी फ्युएलचं सुद्धा काम करतो आणि अजून एक काम करतो तो म्हणजे काय करतो रिड्युसिंग एजंट म्हणून सुद्धा काय होतं या ठिकाणी ऍक्ट होतो. मग आपल्याला क्वेश्चन्स विचारला जातो
why the temperature in the zone of combustion increases. Why temperature in the zone of combustion is increases. तर त्याचं रिझन काय आहे? CO2 काय करतो या ठिकाणी? कार्बन मोनॉक्साईड काय करतो? टेम्परेचर इन्क्रीज करतो. कसं टेम्परेचर इन्क्रीज करतो तो? तर बिकॉज दिस रिएक्शन इज हायली एक्झोथर्मिक. ती रिएक्शन कशी हायली एक्झोथर्मिक आहे आणि एक्झोथर्मिक असल्या कारणाने काय होतं? त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होतं. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो ड्यू टू द formation of carbon monoxide, this reaction is highly exothermic and the temperature of the zone of combustion is increases. हा झाला पहिला झोन. आता दुसरा झोन आहे पहा आपला झोन ऑफ रिडक्शन. या झोनच्या वरती एकदम आता this is 22 to 25 meter from the bottom, that is near to top of the furnace. आता हा अगदी बॉटमचा झाला आणि हा अगदी टॉपचा झाला. Here is the temperature around 900 Kelvin. किती टेम्परेचर आहे? 900 केल्विन पर्यंत त्याचं टेम्परेचर आहे पहा. अँड Fe2O3 इज रिड्यूस्ड बाय स्पॉन्जी CO. म्हणजे हा जो काही CO आपला खूप तयार झालेला काय होतो तो वरती जातो आणि हा जो काही वरून चार्ज येतो, कोणता चार्ज आहे आपला? Fe2O3. हा जो काही चार्ज असेल तो येतो आणि त्या दोघांचे काय होतं? रिएक्शन्स होते आणि याचे काय होतं? रिडक्शन होतं. कोणाचं? Fe2O3 चं रिडक्शन होतं. कशामुळे होतं त्याचं? तर स्पॉन्जी कार्बन मोनॉक्साईड. पहा कशी रिएक्शन आहे. Fe2O3 प्लस 3CO आणि काय मिळालं आपल्याला? मेटॅलिक आयर्न मिळाला आणि कार्बन डायऑक्साईड या ठिकाणी मिळाला. आता हा कार्बन डायऑक्साईड काय होतो? निघून जाईल. पहा पुढे जाऊया. सम अमाउंट ऑफ Fe2O3 इज रिड्यूस्ड बाय कार्बन टू मेटॅलिक आयर्न. मग या ठिकाणी जो काय कार्बन तयार होतो आपला या ठिकाणी, हा जो कार्बन तयार होतो हा सुद्धा काय करतो? हे जे काही Fe2O3 आहे, हेमॅटाइट आहे, याचं काय करतो तो? रिडक्शन करतो. कशामध्ये करतो रिडक्शन? तो मेटॅलिक आयर्न मध्ये त्याचं रिडक्शन करतो. कशी रिएक्शन आहे पहा. Fe2O3 प्लस 3 कार्बन दे गोज टू Fe प्लस 3CO. 3 CO त्या ठिकाणी तयार होतात. असे हे दोन झोन आहे पहा. झोन ऑफ कंबशन आणि झोन ऑफ रिडक्शन आहेत पहा. हे दोन झोनच्या रिएक्शन्स आपण या ठिकाणी पाहिलेले आहे पहा. चला पुढे जाऊया. चला आता हा आहे आपला तिसरा झोन आहे पहा. झोन ऑफ स्लॅग फॉर्मेशन. याच्यामध्ये काय घडते आपण या ठिकाणी पाहूया पहा. झोन ऑफ स्लॅग फॉर्मेशन याच्यामध्ये काय होते आता? द गँग प्रेझेंट इन द ओर इज कन्व्हर्टेड टू स्लॅग. म्हणजे जे काही इम्प्युरिटी आहे, अनवॉन्टेड मटेरियल आहे, जे आपल्याला नको आहे, ते जे मटेरियल आहे ते कशात कन्व्हर्ट केलं जातं? स्लॅग मध्ये. दे आर कन्व्हर्टेड इनटू द स्लॅग. This slag can be used for making road foundation. त्या स्लॅगचा काय यूज होतो? तर रोडचं जे काही फाउंडेशन असेल ते फाउंडेशन करण्यासाठी या स्लॅगचा यूज केला जातो. The temperature of this zone is about 1200 Kelvin. हा जो काही स्लॅग फॉर्मेशनचा झोन आहे त्याचं टेम्परेचर किती आहे? नियर अबाउट 1200 Kelvin आहे. The gang like silica, alumina and phosphate. सिलिका असेल, अल्युमिना असेल किंवा फॉस्फेट असेल, इज कन्व्हर्टेड टू स्लॅग बाय युजिंग लाइमस्टोन ऍज अ फ्लक्स. लाइमस्टोन ऍज अ फ्लक्स. आता फ्लक्स मध्ये काय जे काय करतं की जे काही इम्प्युरिटी असतील, अनवॉन्टेड मटेरियल त्याच्यासोबत ते कंबाईन होतं आणि काय करतं? एक स्लॅग तयार करतं. त्याला आपण काय म्हणतो? फ्लक्स म्हणतो. लाइमस्टोन डिकम्पोजेस टू गिव्स कॅल्शियम ऑक्साइड or which is also called quicklime. त्याला काय म्हणतो आपण? क्विकलाइम म्हणतो. मग हे काय होतं? कॅल्शियम कार्बोनेट आहे म्हणजे त्याला आपण म्हणतो लाइमस्टोन म्हणतो, आहे की नाही? टेम्परेचरला याचं काय होतं? डिकम्पोज होतं. कॅल्शियम ऑक्साइड आणि कार्बन डायऑक्साइड मध्ये डिकम्पोजिशन होतं. आता ऍक्च्युली हे कॅल्शियम ऑक्साइड काय करतं? याबरोबर कंबाईन होतं आणि काय त्या ठिकाणी तयार होतं? स्लॅग त्या ठिकाणी फॉर्म होते. कशा प्रकारे? कॅल्शियम ऑक्साइड कंबाईन विथ गँग टू फॉर्म मॉल्टन स्लॅग ऑफ कॅल्शियम सिलिकेट आणि कॅल्शियम अल्युमिनेट. कॅल्शियम सिलिकेट बरोबर आणि कॅल्शियम अल्युमिनेट काय होतं या ठिकाणी तयार होतं. म्हणजे पहा हे कॅल्शियम ऑक्साइड सिलिका बरोबर कंबाईन झालं कॅल्शियम सिलिकेट, कॅल्शियम अल्युमिनेट त्या ठिकाणी तयार होईल. पहा कॅल्शियम ऑक्साइड प्लस SiO2, कॅल्शियम सिलिकेट CaSiO3 आणि ही काय आहे आपली? तर स्लॅग आहे.
12 calcium oxide plus 2LO2O3 4CA3LO3 plus 3O2 अशा प्रकारे काय होईल ही स्लॅग त्या ठिकाणी तयार होईल. हा झाला आपला झोन ऑफ स्लॅग फॉर्मेशन. आता एक लास्ट झोन आहे तो झोन ऑफ फ्युजन, तो आपण काय करूया नेक्स्ट पॉइंट मध्ये घेऊया. पहा चला पुढे जाऊया. आता हा पहा आपला लास्ट आहे हा चौथा झोन, झोन ऑफ फ्युजन. आता या झोन ऑफ फ्युजन मध्ये काय घडतं आपण डिटेल्स मध्ये या ठिकाणी पाहणार आहे. पहा द इम्प्युरिटीज इन द ओर लाईक MnO2 calcium phosphate are reduced to Mn and phosphorus while silica is reduced to सिलिकॉन ऑक्साइड असेल सिलिका आहे की नाही ते सिलिका मध्ये कन्व्हर्जन त्याचं आपण करतो. म्हणजे बाकी ज्या काही इम्प्युरिटी असतील पहा आपल्या सल्फर असेल सिलिकेट असेल या इम्प्युरिटी आपण फ्यूज करतो त्या झोनला म्हणतो आपण झोन ऑफ फ्युजन म्हणतो. द स्पॉन्जी आयर्न मुव्हिंग डाऊन इन द फर्नेस मेल्ट्स इन द फ्युजन झोन. ते जे काही वरून येणारं स्पॉन्जी आयर्न असेल ते काय होतं फ्युजन झोन मध्ये आलं की काय होतं ते मेल्ट होतं आणि त्याच्याबरोबर काय होतात अँड डिझॉल्व द इम्प्युरिटीज लाईक Mn सिलिका कार्बन सल्फर अँड फॉस्फरस. याच्याबरोबर काय होतात त्या जे काही इम्प्युरिटी असतात ते काय होतात त्या ठिकाणी डिझॉल्व होतात. कोणत्या झोन मध्ये फ्युजनच्या झोन मध्ये. द मॉल्टन आयर्न कलेक्ट्स ऍट द बॉटम ऑफ फर्नेस. म्हणजे हे जे काही वितळलेलं आयर्न असेल आपलं मेल्ट झालेलं या ठिकाणचं हे कुठे जमा करतो आपण त्या फर्नेसच्या बॉटमला. आपण मग हे डायग्राम पाहिले का नाही त्याच्यामध्ये आपण दाखवलं होतं पहा पिग आयर्न कलेक्ट केलेलं आपण ते. द लाइटर स्लॅग फ्लोट्स ऑन द मॉल्टन आयर्न अँड प्रिव्हेंट्स इट्स ऑक्सिडेशन. म्हणजे काय लाइटर असेल पहा स्लॅग तयार होईल का नाही याची स्लॅग ते स्लॅग काय होईल जे काय आपलं मॉल्टन आयर्न असेल ते आयर्नच्या वरती पहा आपण लेअर दाखवताना दोन दाखवले होते पहा या ठिकाणी आउटलेट. एक अगदी बॉटमला होतं ते स्लॅगचा ते आपलं मॉल्टन आयर्नचं आउटलेट होतं पहा आणि त्याच्या वरच्या बाजूला इकडच्या बाजूला एक आउटलेट होतं ते आउटलेट आपलं स्लॅगचं होतं पहा. याचा अर्थ काय स्लॅग कुठे आहे आपली वरती आहे मॉल्टन आयर्नच्या वरती स्लॅग आहे पहा. स्लॅग्स फ्लोट ऑन द मॉल्टन आयर्न अँड प्रिव्हेंट्स इट्स ऑक्सिडेशन. त्याचं जे काही ऑक्सिडेशन असेल ते काय केलं जातं या ठिकाणी प्रिव्हेंट केलं जातं. पहा पुढे जाऊया. द मॉल्टन आयर्न इज रिमूव्ह अँड कूल्ड इन मोल्ड्स. मग ते जे काही वितळलेलं असेल ते काय केलं जातं रिमूव्ह केलं जातं अँड कूल जरा कूल करायचं कशामध्ये कूल्ड इन मोल्ड्स. कूल्ड इन मोल्ड म्हणजे साचे असतात त्या साच्यामध्ये काय केलं जातं ठेवलं जातं. इट इज कॉल्ड पिग आयर्न आणि त्याच आयर्नला काय म्हणतो आपण पिग आयर्न असं म्हणतो. पहा दिस आयर्न कंटेन्स अबाउट 4% कार्बन. मग त्या आयर्न मध्ये काय असतो तर 4% काय असतो कार्बन त्या ठिकाणी असतो. When pig iron is remelted त्याला परत वितळवायचं run into molds परत मोल्ड मध्ये टाकायचं and cooled it become cast iron. काय फरक आहे दोन्ही मध्ये हे आपण एकदाच मेल्ट करतो आणि एकदाच मोल्ड करतो याला आपण काय करतो डबल मोल्ड केलं असतं. The waste gases containing N2CO and CO2 escape through the outlet at the top. याच्यामधून जे हे गॅसेस बाहेर पडतात ते कसे होतील एस्केप होतील कुठून त्या टॉप जो असेल आपला फर्नेसचा त्या टॉप मधून काय होतील हे त्या ठिकाणी बाहेर जातील. असे हे काय आपलं झोन ऑफ फ्युजन पहा आपण चारही झोन या ठिकाणी पाहिलेले आहेत. आता काय करूया आपण एक रिएक्शनचा चार्ट आहे ऍक्च्युअली कशा प्रकारच्या रिएक्शन त्या ठिकाणी घडतात त्या चार्ट मध्ये आपण काय करूया त्या रिएक्शन्स पाहूया. पहा आता आपल्याकडे समरी आहे पहा रिएक्शनची समरी आहे कोणत्या टेम्परेचरला कोणते रिएक्शन होतं आणि त्याच्यामध्ये काय चेंज होतंय आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. पहा आता काय होतं या ठिकाणी टेम्परेचर दिले केल्विन मध्ये चेंज टेकिंग प्लेस आणि इकडे रिएक्शन दिले आपण एक एक पाहूया. पहा ऍट 500 केल्विनला काय होतं लॉस ऑफ मॉइश्चर फ्रॉम द ओर मध्ये जे काही मॉइश्चर असेल ते मॉइश्चरचं काय होतं लॉस होतं या ठिकाणी एकही रिएक्शन घडत नाही. ऍट 900 केल्विन 900 केल्विनला आपण जर गेलो तर काय होतं या ठिकाणी रिडक्शन ऑफ ओर बाय CO कार्बन मोनॉक्साइड काय करतो जी काही ओर असेल त्या ओरचं काय करतो रिडक्शन करतो. कशा प्रकारे करतो ते पहा रिएक्शन Fe2O3 plus 3 कार्बन मोनॉक्साइड दे गिव्स 2Fe plus 3 CO2 आणि यातलाच काही जो काही असेल CO त्याचं काय होतं परत कार्बन मध्ये कन्व्हर्जन होतं आणि तो कार्बन परत काय करतो अजून एक
रिडक्शन करतो. ऍट 1200 केल्विन 1200 केल्विन काय होतं पहा डिकम्पोजिशन ऑफ लाईम आहे की नाही. लाईम आहे तर लाईमचं काय होतं डिकम्पोजिशन होतं. कसं होतं पहा कॅल्शियम कार्बोनेट 1200 केल्विनला CO प्लस CO2 आणि पुढे आहे पहा ऍट 1500 केल्विन 1500 केल्विनला काय होतं पहा रिडक्शन ऑफ ओर बाय कार्बन. म्हणजे या ठिकाणी काय होतं काहीचं रिडक्शन होतं आहे की नाही. याचं रिडक्शन होतं आणि काय होतं कार्बन तयार होतो आणि तो कार्बन काय करतो परत ओरचं काय करतो रिडक्शन करतो. कसं करतो पहा Fe2O3 प्लस 3C दे गिव्स 2Fe प्लस 3CO. परत काय होतं कार्बन मोनॉक्साईड तयार होतो. पण इथे काय करतो हा ओरचं काय करतो रिडक्शन करतो. आणि लास्ट आहे पहा आपल्या 2000 केल्विनला फ्युजन ऑफ आयर्न. फ्युजन ऑफ आयर्नचं काय होतं फ्युजन होतं आणि इथे काय होतं स्लॅग फॉर्मेशन होतं. आपण रिएक्शन पाहिली काय होतं कॅल्शियम ऑक्साईड प्लस SiO2 काय होतं कॅल्शियम सिलिकेट तयार होतं आणि कॅल्शियम सिलिकेट आणि अॅल्युमिना परत काय होतं हे काही कॅल्शियम ऑक्साईड आहे परत काय करतं अॅल्युमिना बरोबर कंबाईन होतं आणि काय करतं कॅल्शियम अॅल्युमिनेट तयार करतं आणि ऑक्सिजन या ठिकाणी रिमूव्ह होतं. अशा प्रकारे हे काय आहे समरी आहे रिएक्शनची. कोणत्या झोनमध्ये काय होतं त्याच्यानंतर कोणता चेंज टेक प्लेस होतो आणि कोणती रिएक्शन होतो. एवढं जरी आपल्या लक्षात राहिलं तरी तुम्ही रिएक्शन इझिली लिहू शकता. पहा परीक्षेला कसं विचारलं त्यावरती राईट द रिएक्शन्स इन द झोन ऑफ कंबशन, राईट द रिएक्शन्स इन द झोन ऑफ फ्युजन, अशा प्रकारचे रिएक्शन्स त्या ठिकाणी विचारलं जातात. तर परफेक्ट लक्षात ठेवायचे कोणत्या झोनमध्ये कोणते रिएक्शन्स होते आणि त्या रिएक्शन मध्ये काय चेंज होतो. एवढं छानपैकी लक्षात ठेवलं तर निश्चितपणे तुम्हाला चांगले मार्क त्या ठिकाणी मिळू शकतात. हा हे झालं आपल्या त्या ऍक्च्युली त्या फर्नेस मध्ये काय घडतंय. आता काय झालं आपल्याला जो काय आपला मेटल आहे तो कोणत्या स्टेटमध्ये मिळाला आपल्याला पिग आयर्न किंवा तो कास्ट आयर्न मध्ये आपल्याला मिळालाय. म्हणजे तो पूर्णपणे प्युअर मिळाला का आता नाही. याचं काय करायचं आपल्या पुढे रिफायनिंग करायचं आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. पहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि रेग्युलर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.